गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझेच्या पत्रावर काय प्रतिक्रिया दिली बघूयात। काही दिवसांपूर्वी वायनाडमध्ये डोंगर खचून 4 गावं जमिनीखाली गाडली गेली। शेकडो जणांचा मृत्यू झाला। सध्या कोकणातही वायनाडसारखीच परिस्थिती उद्भवण्याची भीती आहे। याचं कारण निसर्गाचा होत असलेला ऱ्हास। कोकणच्या डोंगर माथ्यावर मोठ्या प्रमाणात सपाटीकरण सुरू आहे। याचं उदाहरण म्हणजे दापोलीतल्या एका गावातल्या डोंगरावरचा 700 बंगल्यांचा एक प्रकल्प। हा प्रकल्प माळीण आणि इरशाळवाडी सारख्या घटनांना आमंत्रण देणारा ठरू शकतो। बंगलो प्रोजेक्टसाठी डोंगर फोडले, सी व्ह्यू साठी उंच डोंगरावर प्लॉटिंग। कोकणात वायनाड सारखी परिस्थिती। दापोली सुंदर समुद्र किनारा आणि हिरव्यागार डोंगरांनी वेढलेलं कोकणातलं एक टुमदार शहर। पण हेच दापोली आता बिल्डर्स लॉबीच्या दाढेखाली आलंय। आणि याचं कारण हिरवेगार डोंगर फोडून श्रीमंतांसाठी तयार केलं जात असलेलं हे प्लॉटिंग। तब्बल 700 बंगल्यांचा प्रोजेक्ट इथे आकार घेतोय आणि त्यासाठी डोंगर माथ्यावर प्रचंड वृक्षतोड करण्यात आली आहे। त्यामुळे डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्यांनी भूस्खलनाची भीती व्यक्त केली आहे। आता आम्हाला हा धोकादायक झालेला आहे। आम्हाला ही भीती वाटत आहे। आमचा गाव आमचा डोंगराच्या खाली जाणार आहे। म्हणजे केव्हाही रात्र म्हणा दिवस म्हणा आज धो पाऊस आला तर डोंगर खालीच लोटणार ना। डोंगर खाली आला तर आमची गाव आमचा उद्ध्वस्त होणार। जमिनीचं खोदकाम चालू आहे किंवा तुम्ही बघू शकता की अक्षरशः डोंगर तिकडे पोखरून ठेवला आहे। त्याच्याबरोबरच आता ह्या डोंगराच्या खाली आमच्या पिण्याच्या पाण्याच्या विहिरी आहेत। तर ती विहीर जर तिला काही धोका झाला तर उद्या आम्हाला पिण्यासाठी पाणीच उपलब्ध राहणार नाही। हा पाठीमागे जो प्रकल्प चालला आहे कंपनीचा त्यांनी खूप आम्हाला धोका आहे। जीवितच पण आहे। आमची सगळी घरं गाडली जाणार आहेत। जसं इरशाळवाडीचा प्रकार झाला तसंच इथे होणारच आहे। म्हणजे व्हायची शक्यता होणारच आहे। असा प्रोजेक्ट चालू आहे। पश्चिम घाटात गेल्या काही वर्षात मानवी हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात वाढलाय। विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा ऱ्हास होतोय। त्यामुळे भविष्यात भूस्खलनासारखे प्रकार वाढण्याची शक्यता आहे। कोकणात गेल्या काही वर्षात घडलेल्या भूस्खलनाच्या घटनांचा एक आढावा घेऊयात। 2018 साली दाभोळमध्ये 4 घरं डोंगराखाली गाडली गेली। त्यात 7 जणांचा मृत्यू झाला। 2015 साली दाभोळमध्ये दरड कोसळून 5 घरांचं नुकसान झालं होतं। 2010 मध्ये हरणे राजेवाडी इथं 3 घरं मातीखाली गाडली गेली, ज्यात 8 जणांचा मृत्यू झाला। दापोली तालुक्यातल्या डोंगरांना याआधी अनेक वेळा भेगा पडून दाभोळ आणि हरणेसारख्या भागात भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत। काही निष्पापांचा बळीही गेलाय। किरांबासारख्या गावात डोंगरांना भेगा पडल्यानं ग्रामस्थांना स्थलांतराच्या नोटिसा बजावण्यात आल्या। अशा भौगोलिकदृष्ट्या संवेदनशील भागात धनदांडग्यांच्या तिजोऱ्या भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात सुरू असलेला निसर्गाचा ऱ्हास थांबवावा लागेल। शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, दापोली।